ज्ञानदेवांची ही कथा पुढे सरकत जाते, पुढे पुढे सरकत जाते. ज्ञानदेवांच्या मुखातून एक एक वाक्य अशी बाहेर पडतायत आणि इकडे सर 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 सच्चिदानंद लिहून घेत आहेत. रोज एक वेगळी कथा, रोज एक वेगळा विषय. या कथेतून लोकांना ज्ञान तर मिळतच आहे, पण तृप्ती आहे, विलक्षण तृप्ती आहे. वाह वाह असं वाटतंय. आधुनिक साहित्यात त्याचं वर्णन आलंय बरं का, म्हणजे त्या भावनेचं वर्णन आलंय. जे 10वीत शिकलेत ना, म्हणजे 10वीत शिकल्याचा अर्थ पुन्हा लक्षात घ्या, नुसतं शिकणं वेगळं, म्हणजे हे मागच्या गेलेल्या अभ्यासक्रमाच्या विषयात सांगतो. नुसतं शिकणं, प्रश्नोत्तरं हे वेगळं वेगळं आहे. एक कविता होती बघा मर्ढेकरांची, बासी मर्ढेकरांची. मी तुम्हाला ती कविता सांगून श्रोत्यांची अवस्था काय आहे ते सांगतो. पितात सारे गोड हिवाळा नावाची कविता होती. सुरुवात छान होती. नालेल्या जणू गर्भवतीच्या सोज्वळ मोहकतेने सुंदर, माघा मुंबापुरीचे उदरीत येई, माघामधली प्रभात सुंदर. आणि त्यातली शेवटची ओळ होती, खंत जराशी उरे घोटभर गोड हिवाळा. खंत जराशी उरे घोटभर गोड हिवाळा. ती अवस्था माऊलींच्या ज्ञानेश्वरीच्या सांगण्यातून आहे, भावार्थ दीपिकेच्या सांगण्यातून आहे. ही खंत जराशी उरे घोटभर गोड हिवाळा नावाची भावना काय आहे? सोपं सांगू. आता हिवाळा जवळ आहे किंवा पावसात वातावरण कुंद झालंय, छान झालंय. सकाळी असा धो 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 पाऊस पडतोय. तुम्ही अंथरुणातून उठलेले आहात. आळोखे पिळोखे देऊन चहा तयार केलाय आणि चहा तयार करून खिडकीचा पडदा सरकवून काच बाजूला करून बाहेर पडत्या पावसाकडे बघताय. पावसानं वातावरणात थंडावा आणलाय किंवा हिवाळ्यातल्या वातावरणातला थंडावा आहे. तुमच्या हातामध्ये गरम गरम वाफाळता चहाचा कप आहे. एक एक घोट चहा तुम्ही घेत आहात, एक एक घोट चहा घेत आहात. चहा अर्धा संपलाय, चहा अर्धा संपलाय. गरमागरम वाफाळता चहा जिभेवर, जिभेतून नरड्यात आणि हळूहळू अन्ननलिकेतून पोटाकडे जातोय. पोटात जाताना सुद्धा चहाची ऊब कायम आहे, तो गरमपणा कायम आहे आणि ती गरमी आतल्या थंडीच्या वातावरणाला मारत मारत आत जाते. खूप छान वाटतंय. चहाचा गरम गरम कप आपल्या हातामध्ये असा पकडलेला असतो. दांडीला नाही पकडत हिवाळ्यात, आपण उन्हाळ्यात दांडीला पकडतो, पण कपाला असं पकडलेलं असतं. का? त्या कपातल्या चहाची गरमी कपाभोवती जमा झालेली असते आणि ती ऊब आपल्या हाताला खूप छान जाणवत असते. एक एक घोट संपत जातो, अर्ध्याच्या खाली जातो, पाव उरतो, थोडासा उरतो, आता 2-3 घोट चहा उरतो. चहा घेताना आनंद वाटत असतो, वाह मजा आली असं वाटत असतं. आणि पुढचा 2 घोट घेतल्यावर चहा संपणार आहे ही जाणीव त्या आनंदाला मारत असते. एकाच वेळी एकाच वेळी ही गोष्ट घडते. चहा घेताना बरं वाटतं, असं मस्त गळ्यातून उतरतोय, गरम गरम वाटतंय आणि आता हा घोट घेतला ना की चहा संपणार आहे. खंत जराशी उरे घोटभर गोड हिवाळा. नेवाशाच्या त्या शेतावरती पैसाच्या खांबाच्या आजूबाजूला बसलेल्या लोकांच्या मनामध्ये हीच भावना आहे, अशीच भावना आहे. खंत जराशी उरे घोटभर गोड हिवाळा. माऊली सांगतायत त्यांनी तृप्तता आहे, विलक्षण तृप्तता आहे. पण आता हळूहळू आजचं संपणार आहे, आजचं संपणार आहे. मंदा तर मुक्ताईला म्हणतीये, मुक्ते माझ्याकडून ज्ञानदादाची दृष्ट काढ ग. काय सुंदर सांगतो ना बाई, हेवा वाटतो तुझा, या अशा ज्ञानदादाच्या सोबत तू आहेस. काय बोलावं. मुक्ता हो म्हणते. तिला कळतं की आपल्या ज्ञानदादाचं कौतुक चाललंय. येणारा प्रत्येक जण त्या डोहात डुंबायला येतो आणि पाण्याशिवाय चिंब होऊन जातो, पाण्याशिवाय चिंब होऊन जातो. इतक्या सहजतेनं माऊली हे सगळं सांगत जातात. माऊलींचा पुढचा अभंग तर खूप सुरेख आहे. माऊलींची पुढची ओवी तर खूप सुरेख आहे. मी अविवेकाची काजळी
फेडून विवेक दीप उजळी, ते योगी पाहे दिवाळी निरंतर. ही दिवाळीच आहे, ही दिवाळी चालूच आहे. अविवेकाची काजळी दूर झाली, विवेक असला. पहिल्यात आपण विवेक बघितला. अविवेक काय, चांगलं काय, वाईट काय हे न कळणे. काय घ्यावं हे जितकं कळणं आवश्यक आहे ना, तितकं काय टाकावं हे कळलं पाहिजे. तेव्हा खरं ज्ञान होतं, तेव्हा खऱ्या सुखाची प्राप्ती होते. आपली अडचण काय, काय टाकावं हेच आपल्याला कळत नाही. शेंगा खायला बसलोत आणि फोलपट तोंडात टाकलीत आणि आतला शेंगदाणा फेकून दिला, काय होईल? तोंडात नुसता तोबरा भरलेला असेल, चव ना ढव, गिळता येणार नाही, बरं वाटणार नाही. टरफलं टाकायची असतात हे कळलं पाहिजे, शेंगदाणा खायचा असतो हे कळलं पाहिजे. तेव्हा त्याच्या खरा प्रत्यय यायला लागतो. आपली अडचण काय आहे, काय टाकायचं ते कळत नाही. काय टाकायचं ते समजून घ्या. माऊली फार छान सांगतात, मी अविवेकाची काजळी. ही अविवेकाची जी काजळी आहे ना, सद असद काय आहे ह्याची जाणीव आपल्याला नसते. ती काजळी आपल्या आता बंद झालंय. आताच्या पिढीला कंदील माहीत नाही, माहीतच नाही. आपल्या तुम्ही बघा, जेव्हा चिमण्या लावल्या जायच्या ना, म्हणजे माझ्या आधीचा काळ त्या पत्र्याच्या चिमण्या केलेल्या असायच्या, त्याला दांडी असायची आणि त्या पत्र्याच्या डब्बीतून एक छोटी असे करून त्यातून वात काढून कपड्याची वात केलेली असायची. ती काही ह्याची वात नसायची, ती कापसाची नाही, कपड्याची वात, कपड्याचा काकडा करायचा आणि त्या काकड्याची वात करायची आणि ती चिमणी घरात लावली की सांगायचे खिडक्या उघडून ठेव. या खिडक्या का उघडायच्या? कारण जर त्या चिमणीची काजळी घरभर पसरली तर दुसऱ्या दिवशी नाक तोंड काळं झालेलं असायचं. नाकात असा कपडा फिरवला की काळं भोर निघून जायचं. मग पुढे त्या पत्र्याच्या चिमण्या गेल्या आणि औषधाच्या बाटलीत रॉकेल भरून त्यात काकडा टाकून चिमण्या पेटवण्याचा प्रकार वाढला. आता हे पोरांना माहीत नाही. ती ग्रीसांची कविता तुम्हाला माहिती आहे का? फार सुरेख कविता आहे बघा, आईविषयीची. ती आई होती म्हणून घन व्याकुळ मी ही रडलो. आणि त्यातली एक ओळ आहे, खिडकीवर धूरकट तेव्हा कंदील एकटा होता. हा धूर, ही काजळी कंदिलाच्या काचाभोवती जेव्हा जमा होऊ लागते ना, तेव्हा कंदिलाचा प्रकाश मंद पडायला लागतो. नुसतंच त्यात दिवा लावला एवढं कळतं, दिव्याचा प्रकाश बाहेर पडत नाही. कंदिलाच्या काचावर काजळी चढते तेव्हा नुसताच दिवा दिसतो, दिव्याचा प्रकाश पडत नाही. अविवेकाची काजळी ही असते. मग आपली आई तो काच काढते, आपल्या हाताने साफ करते. कधी कधी ते कंदिलावरची काजळी काढण्यासाठी रांगोळीचा वापर करावा लागतो. रांगोळीनं घासून घेतली जाते आणि मग लख्ख काच होतो. त्या कंदिलाचा प्रकाश देखील लख्ख पडायला लागतो. ही अविवेकाची काजळी दूर केल्याशिवाय आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश पडत नाही. ज्ञान आहेच आहे, दिवा पेटलेला आहे, काजळी कंदिलाच्या काचावरती आहे, प्रकाश बाहेर येत नाही. ज्ञान आहे, आमच्या मनावर काजळी चढली आहे, आमच्या शरीरावर काजळी चढली आहे आणि मग ते ज्ञान आत जात नाही. त्यामुळं ही काजळी काढून टाकली पाहिजे. हा विवेक दीप उजळला पाहिजे. एकदा का विवेक दीप उजळला की मग दिवाळी आहे. पण हा विवेक दीप उजळण्याचं काम कोण करत असतं? तर योगी करत असतो. या योग्याच्या सानिध्यात राहून हा विवेक दीप उजळला पाहिजे हे माऊली सांगतात. काय लोकांना आपल्या नित्याच्या जीवनातल्या गोष्टी जेव्हा माऊली सांगू लागतात तेव्हा ते तृप्त होऊन जातात. बस भर 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 ज्ञानेश्वरीचे भावार्थ दीपिकेचे, अजून ज्ञानेश्वरी नाही झालेली ती, भावार्थ दीपिकेचे अध्यायावर अध्याय समोर येत आहेत. नेवाशातील लोक तृप्त होत आहेत. मला नेवाशाचं ते मंदिर यासाठी आवडतं की आमच्यातलंच ज्ञान जे होतं ते सुलभ करून ज्ञानदेवांनी त्या नेवाशात राहणाऱ्या लोकांच्यापैकी काही जणांना सांगितलं असेल. काय भाग्यवान असेल ती पिढी. आणि त्याच पिढीकडून आलेले हे वंशज तिथेच वावरत आहेत जिथे तो आवाज आजही
निनादतो आहे. म्हणूनच त्या नेवाशाच्या पवित्र भूमीला पुन्हा पुन्हा वंदन करावं वाटतं.